कवी अनंत राऊत पण खूप सुंदर लिहितात की हा समाज काय देतो महिलांना काय सांगू, बळ धावण्यास देतो आणि पाय बांधलेला. पाय हा बांधलेलाच आहे कायमस्वरूपी. म्हणजे किती कालांतरानं साहित्याची आवड निर्माण झाली. म्हणजे एक SYला असतानंतरनं मी मराठी सब्जेक्ट निवडला होता आणि ऑलरेडी मला मराठी विषयाची आवड होती जास्त. आणि अभ्यासाला जास्त सुरुवात केलेली, परंतु नंतर माझ्या आयुष्याला कलाटणीच बसली. मग नंतर मी खूप असं वाचत गेले की कविता हे साहित्य जास्त, मी गझल कविता या गोष्टी फार वाचल्या आणि त्या दृष्टीनं मी स्वतःही लिहित होते. आता सध्या माझं कविता करत होते, त्यामुळे मला त्या गोष्टीची फार आवड निर्माण झाली. मग कुटुंबाची कधीच लांब गेल्यानंतर आठवण आली नाही, परंतु गावातल्या लोकांची कधी सतत आठवण येत राहायची. ज्या आज्या आहेत, ज्या वाट बघतायत, लाड करतायत, ते सतत आपल्या गावाकडची ओढ असते. कितीही आता जरी लोक मुंबईला जॉबसाठी गेली तरी त्याची ओढ गावाकडे असते. तशीच माझ्या मनामध्ये कायमस्वरूपीची ओढ होती. त्यामुळे मी आणि त्यानंतर मग असं सरपंच होईल असा माझ्या डोक्यामध्ये कधीही विचार नव्हता. म्हणजे 6 महिने आधी मी हा विचार केला की त्याच्या अगोदर सरपंच झाली पाहिजे. तर मी माझ्या वडिलांना खूप मानते या गोष्टीसाठी की म्हणजे त्यांनी खूप मला, त्यांचीच इच्छा होती पुन्हा नंतर की बाबा झाली पाहिजे आपली मुलगी पण. परंतु एक सामान्य एक युवती म्हणून तुमच्या नजरेतलं गाव आणि सरपंच म्हणून तुमच्या डोळ्यासमोर असणारं गाव, म्हणजे काय तुमचा अजेंडा होता नेमका? म्हणजे नमस्कार मंडळी, मी एकनाथ मोहिते आणि आज आपण एक विशेष संवाद साधणार आहोत. आपल्याला माहिती आहे की सरपंच म्हटल्यानंतर आपल्याला डोळ्यासमोर उभं राहतं ते गावातलं म्हणजे एखादं बुजुर्ग व्यक्तिमत्व, ज्येष्ठ व्यक्तिमत्व, अनुभवी असलेलं व्यक्तिमत्व. पण आज आपण अशा एका सरपंचांना भेटणार आहोत की वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी आपल्या गावाचं सरपंचपद त्यांनी भूषवलं. सरपंचपद त्यांनी थेट लोकनियुक्त लोकातून त्या निवडून आलेल्या आहेत. 24 वर्षाची युवती कुमारी कोमल संभाजी मस्कर, सांगली जिल्ह्यातलं शिराळा तालुक्यात असणारं त्यांचं उसळेवाडी हे गाव, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. पहिलं तर मॅडम मी तुम्हाला विचारतो की तुमच्या म्हणजे घरची पार्श्वभूमी काय होती? तुम्ही 24व्या वर्षी सरपंच झालात की नेमकी राजकारणाची पार्श्वभूमी होती का? नाही, तर खरं तर माझ्या वडिलांना आम्ही 3 अपत्य आहोत आणि तेव्हापासूनच माझी बहीण जन्माला झाल्यानंतरच हा नियम लागू झालाय की 3 अपत्य असलेल्या राजकारणामध्ये संधी नाही. त्यामुळे माझे वडील कधी राजकारणात नाहीत, फक्त ते कार्यकर्ते आहेत गावातले चांगले, परंतु माझ्या घरातलं कुटुंबातलं राजकारणात कोणीही नाहीये. मी पहिलीच व्यक्ती आहे राजकारणात आलेली. बरोबर आहे मॅडम. तुम्ही आता सांगितलं की तुम्ही पहिलीच व्यक्ती आहात, वडील कार्यकर्ते होते आणि 3 अपत्य, मग तुम्ही सगळ्यात मोठी कुटुंबातल्या मी मोठीच आहे. ओके. आणि तुमची ओळख आमच्या प्रेक्षकांना मॅडम सांगा. नमस्कार, मी कुमारी कोमल संभाजी मस्कर, लोकनियुक्त सरपंच कुसळेवाडी. आपलं गाव सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यामध्ये आहे. तुमचं शिक्षण आता पाठीवरती दिसतंय, तुम्ही MA झाला आहात, म्हणजे तुमचं शिक्षण नेमकं कुठं झालं आणि तुमचं बालपण कसं केलं? माझं बालपण याच गावामध्ये झालं. इथं मी 4थी पर्यंतचं शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्येच घेतलेलं आहे. त्यानंतर मी शेजारीच पणुमरेवरून या गावामध्ये 10वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. 12वी पर्यंत मी सोनवड्यामध्ये जवळच आहे. 12वी सायन्स झालंय माझं तिथं, 11वी 12वी तिकडे झालं. त्यानंतर ना मी 13वी पासून म्हणजे FY पासून म्हणजे BA ला ॲडमिशन टाकलं. कराड SGM कॉलेज कराडमध्ये माझं शिक्षण पूर्ण झालं. तिथं मी BA आणि MA केलं. म्हणजे SGM कॉलेजला तुमचं सायन्स, तुम्ही 11-12 सायन्स केलं, त्यानंतर मग BA ला घेतलं. म्हणजे नेमकं का सायन्स सोडून तुम्ही आर्ट शाखेत? मी आर्ट शाखेत माझी पहिल्यापासूनच इच्छा होती. मी तेव्हा म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करत होते की मी त्या फील्डमध्ये गेलं तर माझा अभ्यास त्या पोर्शनमध्येच होईल, म्हणून या दृष्टिकोनातून मी तिकडं म्हणजे BA ला ॲडमिशन घेतलं आणि त्या दृष्टिकोनातून म्हणजे प्रयत्नसुद्धा चालू होते. परंतु नंतर मला कालांतरानं साहित्याची आवड निर्माण झाली. म्हणजे एक SYला असतानंतरनं मी मराठी सब्जेक्ट निवडला होता आणि ऑलरेडी मला मराठी विषयाची आवड होती जास्त. आणि या सगळ्यामध्ये मराठी साहित्य शिकायला म्हणजे कविता, नाटक या सगळ्या गोष्टींमध्ये मला म्हणजे एक आवड निर्माण झाली आणि मग मी साहित्याकडे वळले. त्यामुळे मी मराठीमधूनच पुन्हा MA पूर्ण केलं.
म्हणजे तुम्ही मराठीत MA तुमचं पूर्ण केलेलं आहे आणि तुम्ही बोलला की मला स्पर्धा परीक्षा करायच्या होत्या, म्हणजे त्यात तुम्हाला यश मिळालं नाही. मी प्रयत्नच केला नाही नंतर. बरं. मी अभ्यासाला जस्ट सुरुवात केलेली, परंतु नंतर माझ्या आयुष्याला कलाटणीच बसली. मग नंतर मी खूप वाचत गेले की कविता हे साहित्य जास्त, मी गझल कविता या गोष्टी फार वाचल्या आणि त्या दृष्टीनं मी स्वतःही लिहित होते. आता सध्या माझं लिखाण कविता करत होते, त्यामुळे मला त्या गोष्टीची फार आवड निर्माण झाली. मग मी असं विचार केला की मी एक प्राध्यापक बनेन. नंतर माझा विचार बदलला थोडक्यात. त्यानंतर मी त्या दृष्टिकोनातून माझं शिक्षण म्हणजे सेट नेटचा स्टडी असेल असं सुरू झालं माझं तिथून पुढे. मग तुम्ही सांगितलं की आता हे सगळं शिक्षण तुमचं HM कॉलेजमध्ये झालं, नेमकं तुम्ही इथं गावाकडे यावं, परत आपल्या मातीकडे यावं, की आता कसं आपण एक शिक्षण घेतलं की आपल्याला म्हणजे बाहेर पडायचं स्वप्न, म्हणजे उंच बारारी येणे स्वप्न, मग तुम्ही परत तुमच्या मातीकडे काय आला, म्हणजे कुठला टर्निंग पॉईंट झाला की तुम्हाला गावाकडे वळावं असं वाटलं पुन्हा? मी जरी कराडमध्ये कॉलेजला असले तरी मी महिन्याभरातून एकदा तरी गावी येत होते, कारण पूर्वीपासूनच मला गावातल्या लोकांची, मला कुटुंबाची कधीच लांब गेल्यानंतर आठवण आली नाही, परंतु गावातल्या लोकांची कधी सतत आठवण येत राहायची. ज्या आज्या आहेत, ज्या वाट बघतायत, लाड करतायत, ते सतत आपल्या गावाकडची ओढ असते. कितीही आता जरी लोक मुंबईला जॉबसाठी गेली तरी त्याची ओढ गावाकडे असते. तशीच माझ्या मनामध्ये कायमस्वरूपीची ओढ होती. त्यामुळं मी या क्षेत्राकडे पुन्हा म्हणजे गावाकडे वळण्याचं असं काही नाही आहे. माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी गावी आलेली आहे. आणि त्यानंतर मग असं सरपंच होईल असा माझ्या डोक्यामध्ये कधीही विचार नव्हता. म्हणजे 6 महिने आधी मी हा विचार केला की त्याच्या अगोदर मी एक गावामध्ये म्हणजे महिलांसाठी खूप कार्यक्रम केलेले आहेत, काही नसताना स्वतः. म्हणजे मला आवड होती त्या साहित्य क्षेत्रात. पहिली गोष्ट की माझा असा विचार होता की मी म्हणजे PhD कंप्लीट केली तर मी लोकसाहित्यामध्ये करेन, म्हणजे ज्या जात्यांवरती दळणाऱ्या ओव्या वगैरे दळत ज्या महिला गात आहेत त्या मी पोचवेल थेट आणि खूप चांगल्या पद्धतीनं करेन असा विचार घेऊन मी गावाकडे आले. आणि त्या दृष्टीने मी झिम्मा फुगडीचे कार्यक्रम असतील, महिला गावातल्या कधी घरातून बाहेर नाही पडलेल्या अशा महिलांसाठी आपण एक स्टेज म्हणजे स्थापन केलं होतं, एक मंच आपल्या माध्यमातून तिथं काम करत होता. त्याच्यासाठी काही लोकसहभागातून आपण ते कार्यक्रम करत होतो. म्हणजे व्याख्यानं असतील, त्यानंतर महिलांसाठी झिम्मा फुगडीचे कार्यक्रम असतील, महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम असतील, असे कार्यक्रम होत होते. त्यामुळे ती एकजुटी होती गावामध्ये की महिलांना हा विश्वास होता की काही नसताना जर ही मुलगी एवढं काही करू शकते आपल्यासाठी तर 100% मग या पदावरती आल्यानंतरही त्या पदाचा न्याय आपल्याला देऊ शकते, असा कदाचित लोकांनी विश्वास माझ्यावर ठेवला असेल असं मला वाटतं या गोष्टीतून. बरं, तुम्ही सांगितलं की बाबा मी आलो, सगळ्या या गोष्टी केल्या, तुम्ही लोकसाहित्याचा चांगला म्हणजे व्यासंग आहे, तुमचा अभ्यास सुद्धा आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही एक चळवळ, लोकसहभागाची चळवळ उभी केली की जेणेकरून ज्या स्त्रिया म्हणजे आपल्या गावखेड्यातल्या स्त्रिया म्हणजे कसं चूल आणि मूल सांभाळणे, पण त्यांना तुम्ही कुठंतरी त्यांना एक स्वतंत्रतेचं एक व्यासपीठ दिलं की जेणेकरून त्यांच्या अंगी असणारे कलागुण सुद्धा आपण म्हणतो ना, एखादा समजा गावात कार्यक्रम असला की कसं महिला वगैरे बाहेर येतात आणि म्हणजे रमतात त्या कार्यक्रमामध्ये, तसं तुम्ही त्यांना ते एक व्यासपीठ निर्माण करून दिलं हक्काचं. मग एक 5-6 महिन्यानंतर तुमची निवडणूक लागली होती. असं तुम्हाला कोण म्हटलं का की बघ कोमल, बघ आता आपली निवडणूक आहे, तुला उभं राहायचं आहे, असा प्रसंग आला का? की म्हणजे तो काय असा मला प्रसंग आला नाही. उलट सगळ्या जेवढ्या महिलांना जेव्हा समजलं की मी सरपंच पदाचा अर्ज भरते तेव्हा सगळ्या महिलांनी मला येऊन सांगितलं की तू सरपंच पदाचा अर्ज भरू नकोस. का सांगितलं? कारण की ही पण गोष्ट सांगणं गरजेचं आहे की त्यांचं माझ्यावरती असलेलं प्रेम, त्यांना असं वाटत होतं की कुटुंबाचा आर्थिक सोर्स पण एवढा मोठा नाहीये की या राजकारण म्हटलं की पैसा पाहिजे असं एक मानसिकता आहे याच्यामध्ये. आणि एक युवा व्यक्तिमत्व, कधीही राजकारणात कोणी नसताना कुटुंबातली एखादी व्यक्ती उतरते म्हणल्यानंतर ही निवडून येईल याची खात्री नाही. आणि ज्या माझ्या विरोधामध्ये उभ्या होत्या त्यांचे मिस्टर 10 वर्ष गावामध्ये सरपंच होते, त्यामुळे ती गोष्ट खूप मोठी होती गावासाठी की ही त्या व्यक्तीच्या समोर उभी आहे ज्या व्यक्ती अगोदर 10 वर्ष सरपंच आहे गावातली. आणि त्यामुळे मला महिलांनी येऊन सांगितलेले की त्यांना एक भीती होती की या लहान वयामध्ये जर मनावरती माझ्या आघात झाला मी हरल्यानंतर तर तो मला सहन नाही होणार, म्हणून मला बऱ्याच जणींनी सांगितलेलं. आणि त्यानंतर जेव्हा मी माझं मत सांगितलं की मी या गोष्टीसाठी तयार आहे, म्हणजे जरीही हार झाली तरी सुद्धा मी खचणार नाहीये, मी पुन्हा माझ्या अभ्यासाला सुरुवात करून पुन्हा उभी राहीन, काय म्हणजे त्याचा काही प्रश्न नाही, मी राजकारणामध्ये पहिलं पाऊल टाकते, त्यामुळे हार असली तरी मला अडचण नाही, हा विश्वास मी लोकांना दिला, महिलांना घरी जाऊन समजावून सांगितलं.
तेव्हा मला महिलांनी मग सपोर्ट केला की ठीक आहे, आम्ही तुझ्या सोबत असू, फक्त हार मानायची नाही. या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न सुरू झाले. प्रयत्न म्हणजे तुम्ही ते मनामध्ये ठाम निर्णय घेतला की आपल्याला राजकारणात उतरायचं आहे आणि आपण वयात मग तुमच्या सोबतच्या महिलांनी तुम्हाला सांगितलं असेल की नाही का, तुम्ही कसं काय म्हणजे तू कशी काय इतक्या कमी वयामध्ये राजकारणामध्ये पडतेस वगैरे, हार होईल. मग ते 6 महिन्याचा कालावधी होता ज्यावेळेस तुम्ही निर्णय घेतल्यानंतर, मग ती कशी रणनीती होती तुमची की बाबा आता आपल्याला जिंकायचं आहे तर आपल्याला अशा पद्धतीने गेलं पाहिजे, की ते आपले आडाखे चालू होतात. शेवटी राजकारण म्हटल्यानंतर तुम्हाला त्या पद्धतीने उतरावं लागतं. तर ती काय तुम्ही पद्धत म्हणजे अवलंबली? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी सरपंच होताना म्हणजे 6 महिने अगोदर माझा डिसिजन झाला की माझ्या कुटुंबाने पण सपोर्ट केला. माझ्या वडिलांची इच्छा होती की म्हणजे ते चांगले कार्यकर्ते होते गावामध्ये, परंतु 3 अपत्य असल्यामुळे त्यांना कधी सदस्याचे चान्सेस नव्हते. पण आणि मी ही पण गोष्ट सांगेन महत्वाची की माझ्या आई वडिलांचं खूप मोठं श्रेय आहे. कारण ज्या खेडेगावामध्ये 7 नंतर मुलगी बाहेर पण नाही जाऊ शकत, त्या सिच्युएशनमध्ये तसल्या गावामध्ये राहून जर हा डिसिजन घेत असेल माझ्या कुटुंब की आपली मुलगी सरपंच झाली पाहिजे, तर मी माझ्या वडिलांना खूप मानते या गोष्टीसाठी की म्हणजे त्यांनी खूप मला, त्यांचीच इच्छा होती पुन्हा नंतरने की बाबा झाली पाहिजे आपली मुलगी पण. परंतु माझी प्रयत्न असं सुरुवात झाली 6 महिने की खूप म्हणजे माझ्यामध्ये पण अगोदर वाटत होतं की आपण होऊ का नाही होऊ का, अशाही गोष्टी होऊन गेल्या. काही डायरेक्ट माणूस यश म्हणजे पूर्ण यश येईलच असा विचार नाही करत, परंतु मी म्हणजे विचार केलेला की हे झालं नाही तरी काय आपलं शिक्षण चालूच आहे अजून, त्यामुळे काही प्रश्न नाही. पण मी प्रयत्न असे केले, मी सांगेन युवांना पण, जे अजून आता सगळ्या वाटतं युवांना की आपण सरपंच झालं पाहिजे, तर मी प्रत्येक कुटुंबाला भेट दिली 6 महिन्यात. मी गावात येऊन राहिले 6 महिने. मी अभ्यासासाठी शिराळ्यामध्ये राहत होते, माझं शिक्षण पूर्ण झालं तरी सेटनेटच्या स्टडीसाठी, पण ते मी 6 महिने गावामध्ये आले. गावामध्ये आल्यावर मी एका कुटुंबात गेल्यानंतर ना त्या कुटुंबाला मी तुमच्यासाठी काय करणार सरपंच झाल्यानंतर ना, एक सरपंचाने करायची कर्तव्य काय असतात आणि आतापर्यंत काय होत नाही आणि मी झाल्यावर काय करीन हे मी समजावून सांगितलं प्रत्येक कुटुंबाला. मी कधीही म्हणजे प्रचाराला असे दौरे करून लोकांना घेऊन असे कधी गेले नाही, एकटी वैयक्तिक 1 to 1 घर फिरले मी की लोकांना आपण काय, छोटं गाव असल्यामुळे ती गोष्ट माझ्यासाठी सोपी गेली की बाबा रोज एक कुटुंब फॉलो केलं तरी काय अडचण नाही. 6 महिन्यामध्ये मी तशी कुटुंबांना व्हिजिट केली आणि लोकांचा विश्वास मिळवला आणि त्याचा फायदा मला झाला. म्हणजे इलेक्शनच्या पिरियडमध्ये एक युवा व्यक्तिमत्व येतंय म्हटल्यानंतर ना निश्चितच युवा पिढीचा बऱ्यापैकी सपोर्ट राहिला गावामधल्या, कारण की त्यांना पण अपेक्षा होती आता शिक्षणासाठी किंवा जॉबसाठी पुणे मुंबई सारख्या ठिकाणी लोक आहेत, त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्यांना पण वाटत होतं एकदा तरी नवीन हातात संधी देऊन बघूया काय करते ते, अशा दृष्टीनं त्यांनी विचार केला. आणि सगळ्यात मदत जर झाली असेल तर ती महिलांची झाली, कारण की त्यांच्यासाठी अगोदर हे प्रयत्न आणि हे कार्यक्रम आणि ह्याच्यामधून एकजुटी होती आणि त्याचा फायदा झाला. आता तुम्ही सांगितलं मॅडम, तुम्ही म्हटला की तुम्ही कराडावरून आला, तुम्ही निवडणुकीची तयारी सुद्धा केली की आपल्याला नाही आता सरपंचला उभं राहायचं किंवा, तर तुमचा वडिलांचा तर तुम्हाला सपोर्ट होता. ज्यावेळेस तुम्ही 1 to 1 घरामध्ये जाऊन तुम्ही प्रचार करायला लागला किंवा मला कशासाठी उभं राहायचं, त्यावेळेस तुम्हाला एक तरुण युवती म्हणून किंवा आपल्या गावातलं कोणतरी राजकारणात उतरतो आणि तरुणांनी उतरलं पाहिजे, तर अशा वेळेस तुम्हाला साथ कुणाची होती का गावातली इतर तरुणांची? तरुणांची साथ होती, परंतु जॉबसाठी म्हटलं तसं पुणे मुंबईलाच बऱ्यापैकी तरुण गावातले आहेत, तर त्यामुळे ते फक्त मतदाना दिवशीच आले. बाकी प्रचार वगैरे हे त्या सगळ्या गोष्टी मुंबईला करत होते कार्यकर्ते, त्यांच्या पद्धतीने जेवढं प्रयत्न करायचे तेवढे लोक करत होते माझ्यासाठी. परंतु असं इथं येऊन घर टू घर फिरणं वगैरे असं काही झालं नाही प्रचाराच्या दरम्यान. म्हणजे सपोर्ट सगळा होता. आता सोशल मीडिया एकदम स्ट्रॉंग आहे. म्हणजे ते वर्ष कोणतं होतं की निवडणुकीचं वर्ष कोणतं होतं? 2023. 2023. बरं. आणि ज्यावेळेस मतदान होतं त्यावेळेस चित्र काय होतं नेमकं? त्या दिवशी तर म्हणजे मतदाना दिवशी पूर्ण मी त्या दिवशी पूर्ण उभे होते त्या रेषेच्या बाहेर, जिथं मतदानाचं केंद्र आहे तिथून, की म्हणजे मी माझ्या शेवटपर्यंत प्रयत्न केले होते, शेवटपर्यंत लोकांजवळ हात जोडले होते की बाबा तुमच्यासाठी मी हे करेन. आणि मला मुळात पहिली गोष्ट अशी आहे की माझ्यामध्ये विश्वास होता की मी निवडून येणार, 100%. 100% निवडून येणार असा विश्वास होता. परंतु ते जे म्हणतात ना की आत्मविश्वास होता, परंतु मी तो दाखवला नव्हता कुणाला
की माझ्यामध्ये आहे. मला 100% वाटायचं की मी म्हणजे निवडून येणार आणि माझ्यामध्ये ती पॉझिटिव्हिटी होती. मी ती शेवटपर्यंत 6 महिने आधी पण जपलेली होती. त्याच्यामध्ये मी चांगली पुस्तकं वाचलेली होती. पॉझिटिव्हिटी म्हणजे माझ्यामध्ये निर्माण होणारी स्वतःमध्ये. कसं असतं, माणूस स्वतः विचार करतो ते असं म्हणतात की ते त्याच्या आयुष्यामध्ये घडतं. तसं मी सरपंच पदाचा अर्ज भरल्यापासून माझ्या विजयाची गाणी ऐकत होते, घरी आले आणि प्रवासात असले तरी. की काही म्हणजे मला वाटायचं की मी निवडून आली आणि जल्लोषातच मी असायची कायम. आणि ह्याच्यासाठी काय प्रयत्न करावे लागणार ते मी शेवटपर्यंत केले. आणि मतदानाच्या दिवशी मात्र मी शेवटपर्यंत थांबले. मतदान झाल्यानंतरनं मी घरी आल्यानंतरनं कसलाच विचार केला नाही उद्या आपला निकाल आहे. लगेचच ग्रामपंचायतीचा दुसऱ्याच दिवशी निकाल असतो सकाळी, आणि मी गेलेही नव्हते निकालाला. पहिली गोष्ट म्हणजे निकाल तुमचा शिराळ्यामध्ये? हो, शिराळ्यामध्ये असतो. माझ्याकडून 5 लोक गेलेलीत फक्त निकाल बघण्यासाठी असतं. तेव्हाही मी काही जास्त आत्मविश्वास दाखवून, म्हणजे बाकीची लोक गाड्या भरून सगळी गेलेलीत. त्यांना 100% त्यांच्या विजयाची खात्री होती. मला माझ्या विजयाची विरोधक होते ते. आणि त्यानंतर मग तिथे गेल्यानंतर ना मला जेव्हा अभिनंदन केल्याचा रायगडवरून एक फोन आला, म्हणजे माझ्या फ्रेंड सर्कलमधून एक फोन आला. त्यांनी सगळ्यांनी तिथं कॉन्टॅक्ट वाढवून ठेवलेला पत्रकारांसोबत की बाबा रायगडवरून म्हणजे किल्ल्यावरून? हा, किल्ल्यावरून नाही, त्या तिकडे क्षेत्रात माझा एक कवी मित्र आहे, तिथून मला फोन आला. हा, रायगड जिल्ह्यातून की अभिनंदन कोमल. आणि मग भागातून नंतर फोन यायला लागले. तेव्हा मग मला म्हणजे माझी विश्वासच नव्हता की बाबा आपण निवडून आलोय. त्यानंतर मग मी खात्री केली आणि मग मी इथून गेले निकालाला. असं होतं सगळं. आता तुम्ही म्हणला जी माझी 5 माणसं गेलेली होती, म्हणजे असे 5 पाठीराखे कोण होती नेमके? ते म्हणजे ज्येष्ठच होते गावातले, जे म्हणजे ज्यांनी इलेक्शनमध्ये अगदी चांगल्या प्रकारे मला मार्गदर्शन केलं होतं. मी एक म्हणजे युवा व्यक्तिमत्व म्हटलं, मला त्या राजकारणातले थोडे कमी अनुभव, मग ज्यांचे अनुभव आहेत ती लोक जी मला गावामध्ये सपोर्ट करणारे बरेच कार्यकर्ते. परंतु जे तिथं कसं मतदान केंद्रामध्ये आतमध्ये ती लोक 4 घेतात, मग तशी 4 लोक आपण पाठवली आपल्या गटाकडून. ज्यावेळेस तुम्हाला समजलं त्यावेळेस काय तुमची भावना होती नेमकी? म्हणजे तुम्ही तर अगोदर ठरवलेलं की आपण विजय होणार. तुम्ही सांगितलं की विजयाची मी गाणे ऐकत होतो किंवा त्या याच्यामध्ये होतो. तो एक मोड असतो मनाचा, त्यामध्ये तुम्ही होता. पण साक्षात ज्यावेळेस समजलं खरं खरं की यस आपण आता कुसळेवाडी गावचं सरपंच पद आपल्याला मिळालं आहे, त्यावेळेस ती तुमची खूप आनंद झालेला मला. परंतु तो आनंदही मी सेलिब्रेट करू शकत नव्हते, कारण जेव्हा मतदान झालं त्या दिवशीच आपल्या गावातला एक युवा एक्सपायर झाला होता 5 वाजताच बरोबर. म्हणजे मतदानाच्या पेट्या नेल्या आणि आम्ही या कार्यक्रमासाठी गेलो सगळे. त्यामुळं दुसऱ्या दिवशी त्याच्या मातीचा कार्यक्रम करूनच आपण म्हणजे बाकीच्या गोष्टी विजयाच्या इकडे म्हणजे गोष्टी विचार करत होतो. त्यामुळं सरपंच झाल्यानंतर माझ्या मनामध्ये आलेली एक भावना होती पहिल्यांदा की मी निवडून आले तरी आता मी गावाची लोकप्रतिनिधी आहे, कुटुंब प्रमुख आहे. माझ्या कुटुंबातला एक व्यक्ती कालच गेलाय आणि मग तो आनंद मी साजरा करणं म्हणजे चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे मी गुलालही लावला नव्हता त्या दिवशी की मी त्यानंतर रिटर्न आले. फक्त मी शिराळ्याला जाऊन तिथं सगळे कार्यकर्ते जमलेले त्यांना भेटून रिटर्न आले, बस. बाकी त्या दिवशीचा आनंदच ठेवण्यात आला. ज्या दिवशी 24 तारखेला उपसरपंच पदाची निवड असते त्या दिवशी मग त्या सगळ्या गोष्टी आणि ती रॅली, मिरवणूक या सगळ्या गोष्टी झाल्या 1 महिन्यानंतर. मॅडम, तुम्ही निवडून आला, एक सरपंच असा हा टॅग लागला तुमच्या नावासमोर, सरपंच कोमल संभाजी म्हस्कर. बरोबर. आणि ज्या वेळेस तुम्ही तुमचा पदभार स्वीकारायला या ग्रामपंचायतीमधून आत आला त्यावेळेस तुमची नेमकी भावना काय होती? खरं तर आनंदही होता मनामध्ये आणि जबाबदारीही होती, कारण एवढ्या लहान वयामध्ये गावाने एवढं मोठं आपल्या वरती विश्वास दाखवलाय, त्या विश्वासाला कुठेतरी तडा जाऊ नये ही एक भावना होती. जबाबदारी होती खूप मोठी की खूप काही करायचं. कवी अनंत राऊत जे आज प्रत्येकाच्या तोंडात नाव असतं आणि मित्रांचा विषय आला की त्यांची कविता आपल्या ओठांवरती येते. त्यांनी एका व्यासपीठावरून कुसळेवाडीसारख्या एका छोट्याशा गावातल्या मुलीचं सरपंच असणाऱ्या एक नाव घ्यावं आणि इतकं प्रचंड जनसमुदाय तिथं असेल, काय भावना होती तुमची? खरं तर ही खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी, कारण मीही त्या व्यक्तीला म्हटलं तसं मला कविता आणि गझलेची आवड असल्यामुळं मी त्यांची मोठी रसिक आहे आणि माझ्यासाठी ते गुरु समान आहेत. आणि या गुरूंनी माझं त्या स्टेजवरती नाव घ्यावं ही माझ्यासाठी खूप मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे कोकरूडसारख्या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम होता
आणि त्या कार्यक्रमामध्ये मी गेलेली, परंतु त्यांना माहिती पण नव्हतं की मी त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी बसली आहे. आणि अशा कार्यक्रमाच्या ठिकाणी अचानकपणे माझं नाव घेतलं जावं आणि लोकांच्या नजरा माझ्याकडे फिराव्या, ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती की एक प्रामाणिक सरपंच म्हणून माझी नोंद घ्यावी. आणि साहित्यातल्या एका एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वानं माझ्यासाठी खरंच खूप आणि कायमस्वरूपी ही प्रेरणादायी गोष्ट राहील माझ्यासाठी. त्यांची आपल्या गावाला कधी भेट वगैरे झाली? नाही, अजून तरी नाही. तुम्ही आता म्हटला की मी पुस्तकं वगैरे वाचतो, तुमचं आवडती पुस्तक कोणतं? म्हणजे आवडतं असं आपण म्हणू शकत नाही, पण तुमच्या काळजाजवळचं एखादं पुस्तक, एखादा कविता संग्रह? कविता संग्रह म्हणजे बरेच आहेत. म्हणजे कविता संग्रह मी असं म्हणेन की कवी, महाराष्ट्रातले बरेच कवी ज्यांच्या कविता खूप ताकदीच्या आहेत. जसं की आता तुम्ही आत्ता नाव घेतलं ते कवी अनंत राऊत, ते काही आता महाराष्ट्रभर व्हायरल आहेत, सगळ्यांना माहिती आहे. परंतु अशीही काही नावं जसे की शरद धनगर सांगलीचेच आहेत. त्यानंतरनं नितीन देशमुख, खूप मोठी व्यक्तिमत्व आहेत. ही माझ्या म्हणजे वडिलांच्या वयाची माणसं आहेत, परंतु आणि मोठे आहेत, गाजलेले आहेत. या सगळ्या लोकांना ऐकलेलं आहे मी, म्हणजे ऐकतेय सोशल मीडियाच्या माध्यमातून. अजून मी त्यांना भेटलेली नाही आहे प्रत्यक्षात, पण माझी इच्छा आहे अशा लोकांसोबत एकदा भेटावं, त्यांच्यासोबत संवाद साधावा आणि त्यांच्याकडून घेता येईल तेवढं ज्ञान घ्यावं असं आहे. तुमच्या नजरेतून कवी, लेखक किंवा गझलकार म्हणजे नेमकं काय? समाजाशी त्यांचा कसा संपर्क येतो? कशा पद्धतीने ते समाजाचा विचार बदलू शकतात? खूप ताकदीचा विषय, हा खूप मोठा विषय आहे खरं तर. कारण कवी, गझलकार तुम्ही म्हटलात तसं, आता बघितलंच तुम्ही की एखादा माणूस जेव्हा स्टेजवर उभा राहतो बोलण्यासाठी, तेव्हा निश्चितच त्याने 10 पुस्तकं वाचून तो स्टेजवरती आलेला असतो, बरोबर आहे? कारण तुम्हाला लगेचच असं 2 मिनिटाचं भाषण बोलायचं आहे तरी आपण बघतो कुठली ओळ आहे आणि काय आहे आणि किती अभ्यास करून बोलायला लागेल अशा पद्धतीचं. आणि एवढा प्रचंड जनसमुदायाच्या समोर आपले विचार मांडणं, आणि कवी, गझलकार अशा लोक बघितलीत तुम्ही तर ती खास करून जातीयतेवरती फार लिहितात, सगळ्या गोष्टींवरती आत्ताची. आणि या विषयावरती आत्ता महाराष्ट्रामध्ये बोलणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते कवी आणि गझलकारच करू शकतात, मला असं वाटतं. साहित्य करू शकतं आणि तितक्या ताकदीनं ते मांडतात. त्यामुळं मला एक आत्मीयता आहे त्या लोकांच्या बाबतीत. आणि एक आपण म्हणतो की एक समाज एकत्र आणण्याचं काम ते त्या स्टेजवरून करतात. आणि त्यामुळं मला एक आदर आहे सगळ्यांच्या बाबतीत खूप. आता तुम्ही महाराष्ट्रातल्या वातावरणाचा उल्लेख केला, तर तुमच्या नजरेतून आता आपण म्हणतो ना लोकशाही वाचली पाहिजे, हे ते सगळ्या गोष्टी आता डाव्यांच्या विचारांच्या, उजव्यांच्या विचारांच्या महाराष्ट्रभर आता आपण पाहतोय. आणि एकूणच लोकशाहीची हत्या केली जाते वगैरे, पानभर संपादकीय लेख लिहून येतात रोज 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 रोज, म्हणजे मीडियामध्ये त्याच बातम्या परत देऊन माणसांची मनं भरकटली जातात किंवा विचार त्यांचे हे केले जातात. तर तुम्ही एक सरपंच, एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या नजरेतून महाराष्ट्राचं वातावरण नेमकं कसं आहे आणि कसं असलं पाहिजे? एक युवक म्हणून तुम्हाला नेमकं काय वाटते, काय भावना आहे की विकासाचं राजकारण करण्याऐवजी वेगळंच सत्तेचं राजकारण केलं जातं आहे? आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमचं मत काय आहे? खरं तर महाराष्ट्राचं आत्ता राजकीय जर बघितलं तर कुठल्याही युवकाचं खच्चीकरण होईल असं एक वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण आहे की बाबा येऊ का नको राजकारणामध्ये, असं एक गलिच्छ असा शब्द राजकारणाला दिलेला आहे सगळ्या लोकांनी. परंतु मला असं वाटतं की यासाठीच युवकांनी याच्यामध्ये उतरलं पाहिजे. म्हणजे मला वाटतं की बाबा गाव, आपण सारखं म्हणतो राजकारणामध्ये चुकीचीच व्यक्ती आहेत, बऱ्यापैकी कमेंट्स होतात की लोक प्रामाणिक नाही आहेत राजकारणामध्ये, भ्रष्टाचार करणार आहेत. मग चांगल्या लोकांनी या ना राजकारणामध्ये, असा एक मुद्दा आहे. आणि त्यामुळं ते आलं पाहिजे या. आणि महाराष्ट्राचं विचारलं तर तुम्ही, मला असं वाटतं की आत्ता जे बघितलं पूर परिस्थितीमध्ये जे शेतकऱ्यांच्या ज्या अवस्था आहेत, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ज्या गोष्टी शासनानं ज्या गोष्टी करायला पाहिजेत, जी संवेदनशीलता त्या राजकीय लोकांमध्ये असायला पाहिजे, ती कुठंतरी कमी होताना दिसते. म्हणजे समाजामध्ये जर काम करत असताना, जर माझं उदाहरण घेतलं तर मला जर गावातल्या एखाद्या माणसाला त्रास होत असेल
तर निश्चितच या पदावरती असल्यावर त्या कुटुंब प्रमुख म्हणून आपल्यालाही त्याच्या काही जाणीवांचा, काही गोष्टींचा त्रास झाला पाहिजे आणि आपण त्यांच्यासाठी मग काम केलं पाहिजे, अशी एक भावना. म्हणजे म्हणून तर आपण समाजाशी जोडलेलो आहोत ना. आणि त्या दृष्टिकोनातून राजकारणी लोकांनी सुद्धा सगळ्या नेते मंडळींनीही असं राहिलं पाहिजे की लोकांच्या संवेदना समजून घेतल्या पाहिजेत, शेतकऱ्यांच्या संवेदना, भावना समजून घेतल्या पाहिजेत आणि त्यासाठी काम केलं पाहिजे. आज बऱ्यापैकी म्हणजे कोणाचा विश्वासच राहिलेला नाही. एखाद्या, आता बघितलं मुलींवरती अत्याचार एवढ्या जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. तरुण आज बेरोजगारी जास्त प्रमाणात वाढलेली आहे, त्यांचं खच्चीकरण होत आहे. आज बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये अभ्यास करण्याची म्हणजे शिक्षणाची इच्छा राहिलेली नाही, कारण बऱ्यापैकी लोकांना असं वाटतं शिकून उपयोग काय आहे, कारण नोकरीच नाही आहे महाराष्ट्रामध्ये, करण्यासारखी नोकरीच नाही. तर याच्यासाठी विचार केला पाहिजे आणि हे काम झालं पाहिजे. आणि उद्या महाराष्ट्रामध्ये सुशिक्षित बेरोजगार आहे, त्याच्यासाठी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी बऱ्यापैकी मदत उपलब्ध झाली पाहिजे असं मला वाटतं. अगदी तुम्ही छान विश्लेषण केलं. पण आता तुम्ही तरुणांना काय संदेश द्याल? आता तुम्ही स्वतः म्हटला की राजकारणात तरुणांनी यावं की न यावं अशी पार्श्वभूमी आहे आणि त्यातच एखादा समजा गरीब कुटुंबातला असेल आणि त्याला प्रचंड त्याची इच्छाशक्ती आहे की मला राजकारणामध्ये यायचं आहे, पण आज त्याच्याबरोबरचे 4 असणारे म्हणतात अरे राजकारणात यायला पैसा लागतो, पैसे असल्याशिवाय काय होत नाही, मतामागे एवढे पैसे द्यावे लागतात. म्हणजे ती एक प्रकारची मतविक्री झाली आणि तर बदललं पाहिजे. म्हणून जे तरुण पुढे येत आहेत पण त्यांच्या पैशामुळं म्हणा किंवा एक पिढीजात आलत चाललेलं वारसा हक्कानं एक राजकीय पार्श्वभूमी नसताना एखादा तरुण असं धाडस करत नाही. आणि धाडस जर एखाद्या तरुणानं केलं तर त्याचे विचार किंवा त्याची इच्छाशक्ती दडपली जाते. यावरती तुमचं मत काय आहे? नाही, दडपली जाते हे तर बरोबरच आहे. मी बघतेय, कारण तरुणांमध्ये कुठेतरी खूप तरुणांना असं वाटतंय आता की आपण राजकारणामध्ये आलं पाहिजे, आपल्या गावासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि मी हेच सांगेन, जास्त काही न सांगता, की पैशांचा वगैरे वापर ही दुय्यम स्थान आहे माझ्या दृष्टिकोनातून. जसं मी म्हटलं तुम्हाला की मी प्रत्येक कुटुंबाला व्हिजिट करून माझ्यासाठी मत मागणी केली की बाबा मी तुमच्यासाठी हे करू शकेल. तुमच्यामध्ये ताकद असेल, तुम्ही निदान तुमचे जे प्रयत्न आहेत ते करून तरी बघा. 100% नक्की तुम्हाला यश येईल. म्हणजे आता लोक कुठेतरी बदलतील आणि बदलण्याचा आपणच पुढे येऊन प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे सरपंच असेल किंवा राजकारणातली कुठलीही खुर्ची असेल तरी ती भ्रष्टाचारासाठी किंवा चुकीचं काम करते ह्याच्यासाठीच आतापर्यंत फेमस आहे. म्हणजे या खुर्चीवर बसायचं तर ही लोक भ्रष्टाचारीच, असं आता मी किती प्रामाणिक काम केलं तरी सरपंच आहे म्हटल्यावर कुठेतरी पैसे मिळत असतील, हा एक बघण्याचा दृष्टिकोन आहे लोकांचा, तो कुठेतरी बदलला पाहिजे. आणि हा युवक बदलू शकतात आणि त्यासाठी मला निश्चित वाटतं की राजकारणामध्ये युवकांनी आलं पाहिजे आणि आपले विचार मांडले पाहिजेत तिथं. आणि निश्चितच लोक आता परिवर्तनाची लाट बऱ्यापैकी महाराष्ट्रभर दिसते आणि ती 100% युवांच्या माध्यमातून होईल असं मला वाटतं आणि त्यासाठी निश्चित प्रयत्न करावे युवकांनी. अगदी तुम्ही बोलला की युवकांनी प्रयत्न करावे, राजकारणात युवकांनी आलं सुद्धा पाहिजे. मग मला सांगा की युवक ज्यावेळेस म्हणजे राजकारणामध्ये येतील, आता जर तुम्ही हल्ली बघितलं तर हे म्हणतो ना आपण, हे सोशल मीडियाचं युग आहे, सोशल मीडियाचं जग आहे. कारण कोणतीही गोष्ट अगदी छोटीशी असली की आपल्याला वाटतं की आनंद आपल्यापुरता मर्यादित न राहता किंवा एखादं दुःख जरी असलं, माझ्याबरोबर एखादा माझा मित्र असला तर त्याला मी न सांगता मी 4 चौघांना तू सांगायला लागलो. माझा आनंद अगोदर मित्रांना सांगायच्या आधी मी तो सोशल मीडियावरती मांडायला लागले. आजचे तरुण असं म्हणजे कधी कधी वाटतं किंवा एखादी गोष्ट बघितली काम कमी पण देखावा जास्त अशा गोष्टींमध्ये. किंवा कसं आहे, सोशल मीडियाचा योग्य वापर आता तुम्ही करताय, सगळं गावाचं दाखवत आहे, तुमचं गाव चांगलं, तुमचं उपक्रम राबवत आहे म्हणून आम्हाला तुमची मुलाखत घ्यावी वाटली किंवा तुम्हाला भेटावं वाटलं. मग असे जे आहेत दिखावा म्हणजे करून किंवा काय राजकारणात येऊ पाहतायत, म्हणजे आपण म्हणतो ना की आळवावरचं पाणी, बरोबर. तर तशा युवकांना तुम्ही काय संदेश द्याल की बाबा याच्यामध्ये पडायचं असलं तर नेमकी कशी तयारी? नाही, ह्याच्यामध्ये पडायचं असलं तर आपली भावना पूर्णपणे काम करण्याची पाहिजे एकतर. आणि गावासाठी जर आपण काम करणार तर दिखाव्याचा त्याचा काही उपयोग नाही. स्वतः तुम्हाला आता जसं की काम करायचं म्हटल्यावर मग काही झाडू घेऊन फोटो काढून पण पूर्वी कामं केली आणि तसंही होऊ शकतात आपल्या पद्धतीनं. पण आपण आता आमच्या गावात स्वच्छता अभियान असले की पहिलं मी झाडू घेते हातामध्ये, कारण तुम्हाला म्हणजे एक जाणीव असली पाहिजे की सरपंच असलो तरी सेवक आहे आपण लोकांची.
ही जाणीव तरुणांच्या मनामध्ये असली पाहिजे कायमस्वरूपी. त्या तरुणांनीच या क्षेत्रामध्ये वळावं असं मला वाटतं. आणि खरंच तसंच सुरुवात आहे. 2 वर्ष झालं काम करते, परंतु असं वाटतं की 2च महिने झालेत. म्हणजे काम करताना किती करावं गावासाठी ही एक भावना होती जेव्हा सुरुवात झाली कामाची. बर, आता तुम्ही सुरुवात केली कामाची, या खुर्चीवर तुम्ही बसलात, आलात, विराजमान झालात आणि तुमचा एक प्रवास म्हणजे एक तुम्ही आता कुमारीच आहात, एक गाव तुम्ही बघितलं होतं, एक सामान्य एक युवती म्हणून तुमच्या नजरेतलं गाव आणि सरपंच म्हणून तुमच्या डोळ्यासमोर असणारं गाव. म्हणजे काय तुमचा अजेंडा होता नेमका? म्हणजे सरपंच जेव्हा नव्हते, मी गावामध्ये सामान्य मुलगी म्हणून काम करत होते, तेव्हा बऱ्याच अशा गोष्टी मला वाटायच्या की हे मी करेन. हे अस्वच्छता दिसते गावामध्ये, ते नाही दिसणार मी असल्यानंतर नाही, हे स्वच्छ झालेलं असेल, ह्याच्यासाठी मी प्रयत्न करीन काहीतरी. आणि खरंच असतं हे की आपण जेव्हा या खुर्चीवरती येतो तेव्हा आपल्याकडं जे काही अधिकार असतात त्या अधिकार वापरून आपण अनेक गोष्टी करू शकतो. मग ती गोष्ट म्हणजे माझ्या आत्ता सरपंच पदाच्या नजरेतून जसं मला हवं आहे तसं आता बघता येतं सगळे, माझं गाव कसं आहे ते. तर तोच एक स्वप्न हेच आहे की माझं गाव आणि माझ्या गावाचा विकास आणि यातली लोक आनंदामध्ये राहिलं पाहिजेत. शेवटी आनंद हेच महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांच्यापर्यंत विकास योजना काय असतील, शासनाच्या सगळ्या योजना त्या पोहोचल्या पाहिजेत, त्यांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे आणि त्याच्यासाठी माझे प्रयत्न कायमस्वरूपी चालू आहेत. आता तुम्ही विकास हा शब्द उच्चारला, सरपंच मॅडमच्या नजरेतून विकास म्हणजे नेमकं काय? हां, खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलात तुम्ही. खरं तर म्हणजे तुम्ही आत्ता बघितलं असेल जे आत्तापर्यंत जे सरपंच आहेत ते सगळ्या जणांना हेच वाटतं किंवा लोकांनाही हे वाटतं की विकास म्हणजे रस्ते सुधारले पाहिजेत, गटारे सुधारल्या पाहिजेत आणि म्हणजे गावामध्ये पाण्याची सुविधा झाली पाहिजे. या सुविधेच्या पलीकडे जाऊन मी विकास या गोष्टीला बघते. कारण मला असं वाटतं की जर तुमच्या गावामध्ये शिक्षण आणि आरोग्य या 2 गोष्टी त्याला प्राधान्य पाहिजे आणि मी सुरुवातीपासून ते देत आली आहे. म्हणजे माझ्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मी 15 दिवसाला व्हिजिट करते, तिथल्या विद्यार्थ्यांची प्रगती बघते, तिथं मी 1-2 तास जाऊन स्वतः शिकवते. कारण मी एक शिक्षित सरपंच आहे, त्यामुळं माझ्या शिक्षणाचा वापर माझ्या गावातल्या लहान मुलांनाही झाला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्या गोष्टीतून मला वाटतं की शिक्षण जर माणूस शिकला तर तो 100% कुठेही नतमस्तक होत नाही. जिथं व्हायला पाहिजे तिथेच होतो, नको तिथे होत नाही आणि तो चांगल्या गोष्टीतून पुढे येतो. आणि आरोग्य जर तुमच्या गावातील लोकांचं आरोग्य व्यवस्थित असलं तर बऱ्यापैकी गोष्टी व्यवस्थित होतील आणि त्याच्यासाठी जास्त प्रयत्न मी करते. माझ्या दृष्टीने या 2 गोष्टींचा विकास जर झाला तर तो जास्त महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. कारण आत्ता तर सध्या आपलं गाव रस्ते गटारे हे सगळे व्यवस्थित आहेत, परंतु प्रत्येक वेळेला तेच काम करून काढणं तेच करणं ह्याच्यामध्ये विकासाची व्याख्या संपत नाही. ती खूप मोठी व्याख्या आहे. जितकं करेल गावासाठी तितकं कमी आहे. 2 वर्ष झालं मी ग्रामपंचायत समजून घेण्याचा प्रयत्न करते, तरी मला अजून त्याच्यामधली 10% सुद्धा कळलेली नाही असं मी म्हणेन. आणि त्यामुळं खूप मोठी गोष्ट आहे ही. जितकं म्हणजे गावातल्या लोकांसाठी जितकं करता येईल आणि महत्त्वाच्या गोष्टी त्या कळाल्या पाहिजेत. आणि आरोग्य आणि शिक्षण खूप महत्त्वाची गोष्ट वाटते मला माझ्या दृष्टिकोनातून. आता तुम्ही बोलता एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला की मी माझ्या गावात असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेत जाऊन 2 तास शिकवते 15 दिवसामध्ये. मॅडम, आता असं आपण बघतोय महाराष्ट्रातलं वातावरण एकूणच आपल्या आजूबाजूचं, जिल्हा परिषद शाळा म्हणजे ज्या आपण शिकलो ज्या मराठी शाळेमध्ये, तुम्ही सुद्धा शिकला असाल मराठी शाळेत, तुमचं बालपणात शिक्षण तिथे झालं असेल, संपत चाललेत. तर यावर तुमचं काय मत आहे? म्हणजे नेमकं काय होतंय? आता तुम्ही सरपंच या दृष्टिकोनातून तिकडे बघताय. हां, जिल्हा परिषद शाळा खरं तर बंद पडतायत ही खूप म्हणजे चुकीची गोष्ट आहे असं म्हणेन मी. कारण एक गोरगरीब लोकांची मुलं आहेत जी त्या डोनेशन आणि आत्ताच्या फीज बघितल्यात तर सामान्य कुटुंबांना ती गोष्ट करून मुलांना शिकवणं फार अवघड गोष्ट होती. आणि या गोष्टीचा असा प्रभाव पडेल की सुशिक्षित कुटुंबातली मुलं शिकतील चांगल्या शाळेमध्ये जाऊन, परंतु जी अशिक्षित किंवा गोरगरीब दुबळ्या लोकांची जी कुटुंब आहेत त्यांची मुलं अशिक्षितच राहतील कायमस्वरूपी. म्हणजे त्यांना शिकायचं असेल परंतु ती बाहेर पडणार नाहीत. त्याच्यासाठी जिल्हा परिषद शाळा असलीच पाहिजे. आणि जे एक लोकांच्या मनामध्ये सुद्धा जी एक अशी मी म्हणेन फॅशनच झाली आहे निर्माण की या गोष्टीची की बाबा इंग्लिश मिडियमलाच पाहिजे विद्यार्थी आपला.
कारण की स्पर्धेचं युग आहे. परंतु तुम्ही जर बघितलं तर खूप मोठी मोठी, जसं की मी अब्दुल कलामांचं नाव घेतली या ठिकाणी, की ते जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेत स्वतः, आणि ते शाळा तुम्हाला जगायचं कसं ते शिकवते, वागायचं कसं ते शिकवते. ही जपली पाहिजे जिल्हा परिषद शाळा, आणि ती जपण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं. मग तुमच्या जिल्हा परिषद शाळेची काय आता म्हणजे सध्याची स्थिती आहे? हां, खरं तर ह्या गावामधून बरेच लोक पुणे मुंबई या ठिकाणी राहतात, त्यामुळं इथली लोकसंख्या अर्धी लोकसंख्या मुंबई पुणे यासारख्या ठिकाणी आहे, त्यामुळे इथला पट कमी आहे. परंतु शिक्षण आणि सगळ्या गोष्टी दर्जेदारच पुरवल्या जातात गावामध्ये, काही अडचण नाही. अत्यंत महत्त्वाचं आणि मोलाचं तुम्ही बोललात की विकास म्हणजे नेमकं काय ते थोडक्यात तुम्ही सांगितलं. की माझ्या दृष्टीने की तुमच्या दृष्टीनं वैयक्तिक की शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टींना तुम्ही खूप असं महत्त्व देता. आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही सगळ्या, मग शिक्षणाच्या दृष्टीनं सुद्धा प्राथमिक शिक्षण हे मुलांना योग्य रीतीने भेटलं पाहिजे. आणि आम्ही ज्यावेळेस तुमचं सोशल मीडिया बघत असतो, तर एक रविवार किंवा आठवड्यातला एक दिवस आपल्या गावासाठी ही नेमकी संकल्पना काय आहे? एक आठवड्यातला एक रविवार गावासाठी म्हणजे ह्याच्यामधून ही गोष्ट आहे की लोकांनी एकत्रित आलं पाहिजे. पहिली गोष्ट, या गावाची लोकसंख्या कमी, त्यामुळं निधीही कमी, त्यामुळं गावाच्या विकास काम करताना अनेक अडचणी येतात. म्हणजे तुम्हाला मुबलक निधी मिळत नाही, जसा 15 वित्त आपण वापरतो ग्रामपंचायतीचा, आणि इथं समाजही सगळा ओपन आहे, त्यामुळे दलित समाज असेल तर तो एक निधी असतो त्या समाजासाठी, तोही इथं येत नाही. त्यामुळं निधी कमी असल्यामुळं लोकसहभागातून जे जे शक्य आहे आपल्या गावासाठी ते आपण करण्याचा एक निर्धार, ती भूमिका त्या गोष्टीतून घेतलेली आहे. आणि मग सगळी लोक गावातली एकत्रित येतात रविवारचा एक दिवस, आणि मग आपण स्वच्छता अभियान किंवा ज्या गोष्टी शक्य नाही आहेत, जसं की एक व्यक्ती काहीच नाही करू शकत, आणि जर तुम्हाला छोटी गोष्ट गावातील स्वच्छता करायची असेल, तिथं GCP लागणार, ह्या गोष्टी लागणार, तर त्याला पैसे सुद्धा लागणार. पण तेच जर लोक गावातली एकत्रित आली तर मी माझ्या गावासाठी 1 तास द्यायला हरकत नाही, आणि ह्या भूमिकेतून लोक येतात आणि सपोर्ट पण करतात. बरं, आता तुमचा कार्यकाल किती वर्षाचा झाला आहे? माझा 2 वर्षांचा झाला आहे. तुमची 2 वर्ष आता झाली, तर कसा रिस्पॉन्स आहे, कसा प्रतिसाद आहे नागरिकांचा की बाबा कोमलचं काम किंवा सरपंच मॅडमचं काम लय भारी आहे किंवा अजून व्हायला हवं, काय अपेक्षा आहेत आणि तुमचं विजन काय आहे नेमकं पुढील 3 वर्षांसाठी? तसं माझ्या म्हणजे आपल्या कामाबद्दल खरं तर लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या पाहिजेत. पहिली गोष्ट, आपण स्वतः सांगणं चुकीचं आहे, परंतु चांगला रिस्पॉन्स मला लोकांचा चांगला आहे, त्यात महिलांचा खूप चांगला आहे असं म्हणेन मी. म्हणजे माझ्या तालुक्यामध्ये जर मी आता बघितलं तर ग्रामसभेला माझ्या महिलांची उपस्थिती जास्त असते. म्हणजे 80% महिला असतात इथं ग्रामसभेला उपस्थित. जी महिला ग्रामपंचायतीला काही माहीतच नव्हती, कधी ती ग्रामपंचायतमध्ये कधी येतच नव्हती प्रश्न मांडायला. आज एखादी तुम्ही बघितलं असेल सोशल मीडियाला, म्हणजे 15 ऑगस्टचा ग्रामसभा वगैरे एखादी, तर तुम्हाला लक्षात येईल की एखादी आजी सुद्धा उठून तिचा प्रश्न मांडते. आणि मला ही खूप अभिमानाची गोष्ट वाटते की एक स्त्री तो प्रश्न मांडतीये स्वतःचा, तिला माहिती आहे की आपला अधिकार ग्रामपंचायतीमध्ये आहे आणि आपण हा मांडू शकतो. तर ती रिस्पॉन्स चांगल्या पद्धतीनं आहे. आपण पारदर्शकपणे काम मी स्वतः करते ग्रामपंचायतीमध्ये. कुठलीही गोष्ट लोकांच्या समोर घेऊन त्यांना सांगायची, कारण जर लोकांसाठीच ग्रामपंचायत आहे तर त्यामुळे त्यांच्यापासून लपवायचा काही प्रश्नच येत नाही कुठलीही गोष्ट. त्यामुळं ग्रामसभेमध्ये त्यांचे ज्या गोष्टी आहेत, जे व्यवहार आहेत, ते सगळे वाचून दाखवले जातात ग्रामसभेमध्ये. त्यामुळे पारदर्शकपणा असल्यामुळे लोकांचा 100% विश्वास संपादन झालेला आहे या 2 वर्षांमध्ये, आणि त्या पद्धतीनं कामकाज चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. तुम्ही सरपंच पण मॅडम, तुम्हाला लोकमतकडून एक पुरस्कार मिळाला, आम्ही बघितलं. नेमका कोणता पुरस्कार होता तो आणि कशाबद्दल होता? तो लोकमत सखी म्हणून एक सामाजिक काम चांगलं आहे यासाठी दिलेला पुरस्कार होता या वर्षीचा. खरं तर खूप मोठी गोष्ट आहे ही माझ्यासाठी की 1 वर्षाचं कामकाज बघूनच त्यांनी तो पुरस्कार दिलाय. आणि मग आता म्हणजे पहिलाच पुरस्कार आणि तुम्ही गावाच्या चरणाशी म्हणजे तो समर्पित केला. बरोबर. तर मग असे आणखी कोणते पुरस्कार तुमचे म्हणजे विजन आहे पुढच्या 3 वर्षाचं की, आणि गावाला पुढच्या 3 वर्षात तुम्ही कोणत्या ठिकाणी पाहता एक सरपंच म्हणून? मला असं वाटतं की माझ्याकडून जितके प्रयत्न करता येतील तेवढे मी करेन, आणि महाराष्ट्रभरच काय तर भारतभर माझं कुसळेवाडी गाव हे ओळखलं जावं
असं 100% मला आतून खूप वाटतं. आणि तसे पुरस्कारही त्या लेवलचे, ज्या पुरस्कारातून मी उद्या भविष्यात गावासाठी काम करू शकेल. म्हणजे ह्या वेळेला मी ती उत्तरं नाही देणार की आता जसं बघितलं तुम्ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान चालू आहे, त्याला 5 कोटीचा पुरस्कार आहे राज्यातला पहिला. तर मी माझे प्राणपणाला लावून काम करीन गावासाठी, कारण जर 5 कोटी जर माझ्या गावामध्ये आले तर निश्चितच मी ही कारणं देणार नाही की माझ्या गावात निधी उपलब्ध नाहीये म्हणून. त्याच्यामध्ये मी बरीच कामं करू शकते गावातली. आणि मग त्याच्यासाठी तुमचं प्रचंड काम चालू आहे. हो. मग आता ज्यावेळेस तुम्ही म्हणता की काम चालू आहे, त्यावेळेस आता युवक तर इथले पुण्या मुंबईला रोजगारासाठी आहे, बरोबर. त्यांचा सपोर्ट आता कसा असतो? किंवा आता मी एकदा बघितलं की तुम्ही ऑनलाईन मीटिंग वगैरे अटेंड करता की ज्यांना शक्यच नाही बघ गावाकडे यायचं, तर पुण्या मुंबईचा एखादा व्यक्ती यायचं म्हटलं तर त्याला 2-3 हजार रुपये खर्च करून इथं गावामध्ये यावं लागतं. आणि अशा वेळेस तुम्ही सोशल मीडियाचा अगदी योग्य वापर करताय, तर त्यांचं काय म्हणणं आहे की मॅडम तुम्ही हे केलं पाहिजे, सरपंच मॅडम असं झालं पाहिजे, अशा काही सजेशन्स येतात तुम्हाला? खूप म्हणजे अगदी ऑनलाईन मीटिंग घेतल्यापासून युवकांना फार आनंद आहे की आम्ही गावाशी जोडले जातोय. कोणीतरी सरपंच आम्हाला काय विचारतोय. म्हणजे एक सरपंचाचं ध्येयच हे असलं पाहिजे की ग्रामसभा त्याच्यासाठीच असते, लोकांनी सुचवलेल्या कामाचं तुम्हाला विकास कामं करून द्यायचे आहेत, लोकांनी सुचवलेल्या. मग लोकांशी चर्चा झाल्याशिवाय कसं कळणार की कोणतं गरजेचं वाटते लोकांना? आणि खरंच मला असं वाटतं की ऑनलाईन मीटिंग घेतल्यापासून की युवकांशी संपर्क साधल्यापासून की बाबा खरंच त्यांच्या स्वप्नातलं जे गाव आहे, म्हणजे मुंबईला राहून जी लोक बघतात, जसं परवाच ऑनलाईन मीटिंगला एक मुद्दा मांडला गावातील तरुणांनी की गावामध्ये आता बऱ्यापैकी चांगले रस्ते आहेत, खाली ब्रिजचं काम चालू आहे, ते जर पूर्ण झालं तर गल्लीमधनं बरीचशी वाहनं येत असतात की लहान मुलं खेळत असतात, ते बघितलंही जात नाही, म्हणजे स्पीडने येतात एकदम वाहनं, तर गतिरोधक बसवण्यात यावे असा एक मुद्दा मांडला गेला तरुणांनी, जो म्हणजे कधी आपण विचारही नव्हता केला की खेडेगावामध्ये गतिरोधकची काय गरज, परंतु त्यांनी तो निदर्शनास आणून दिला. म्हणजे ही खूप गरजेची गोष्ट आहे की त्यांच्यासोबत संवाद साधल्यानंतर अनेक गोष्टी निदर्शनास येतात. हे करणं गरजेचं आहे, त्यांच्या अपेक्षा भरपूर आहेत, ही कामं होणं गरजेचं आहे आणि निश्चितच आपण ते या 3 वर्षाच्या राहिलेल्या कार्यकाळात पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. तुमचा आता व्हिजन गावासाठी एखादा पुरस्कार मिळवणं, किंवा तुम्ही मगाशी बोलता बोला नाली रस्ते हा विकास नाही, बरोबर, पण त्याच्या पलीकडे जाऊन एक माणूस इथला एक सुजान झाला पाहिजे, एक सुजान नागरिक घडला पाहिजे, बरोबर, आणि त्याच्याकडे वैचारिक प्रगल्भता आली पाहिजे. तर त्यासाठी नेमकं काय ग्रामपंचायतद्वारे किंवा तुम्ही काय त्याच्यासाठी इनिशिएटिव्ह घेता? पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितलं की जिल्हा परिषद शाळेमध्ये मी लक्ष देते, कारण तो भविष्यात आपली पिढी घडली पाहिजे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट असं आहे की आपल्या गावामध्ये TV बंद मोबाईल बंद उपक्रम चालू आहे. म्हणजे रात्री 7 ते 9 अभ्यासिकेसाठी सगळे विद्यार्थी इथं मंदिरामध्ये येतात. तो एक उपक्रम चालू आहे. हां, 2 वर्ष झालं. तर त्या अभ्यासिकेत सुद्धा मी असते. जेव्हा मला शक्य नसेल तेव्हा गावातील इतर युवक तिथं येऊन मार्गदर्शन करतात किंवा त्या विद्यार्थ्यांचा अभ्यास करून घेतात शाळेतल्या. तर या माध्यमातून जे अभ्यास झाल्यानंतरचा जो 1 तास असतो जनरल नॉलेजसाठी, त्यावेळेला मी हीच त्यांची वैचारिक प्रगल्भता वाढवण्यासाठीचं जे काम आहे ते आपण करत असतो. म्हणजे त्यांनी काय वाचलं पाहिजे, कारण आता तुम्ही जर बघितलं तर धर्माधर्मांच्या आणि जातीच्या नावाखाली दंगली होताना दिसत आहेत अगदी आपल्याला. तर ही गोष्ट माझ्या गावामध्ये कधी होऊ नये. गावामध्ये कुठल्याही व्यक्तीला कधी फरक नाही पडला की कुठल्या जातीचा माणूस येतोय आणि कुठल्या धर्माचा येतोय. इथं सगळे एका ताटात बसून खाणारे लोक आहेत आणि ही जी भावना आहे ती एकदम तशीच राहावी असं मला वाटतं लोकांच्या मध्ये. म्हणजे माणूस म्हणून जगावं. सगळ्यात पहिली गोष्ट जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे याच्यासाठी खूप प्रयत्न केले ती कुठेच गोष्ट आता दिसत नाही. म्हणजे काही लोक समाजामध्ये ते द्वेष पसरवण्यासाठीच काम करतात. तर ही गोष्ट होऊ नये याच्यासाठी नक्कीच त्यांच्यामध्ये वैचारिक प्रगल्भता यावी. आपल्या गावामधला एखादा युवक असा संकुचित विचार करू नये असं मला वाटतं आणि त्याच्यासाठी वारंवार त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम आपण करत असतो. एक मुलगी म्हणून सरपंच, आणि ज्यावेळेस तुम्ही इतर ठिकाणी जाता, तुमच्या तालुक्याचे असेल, जिल्ह्याचे असेल, त्यावेळेस समाजाचा दृष्टिकोन कसा असतो? खरं तर या गोष्टी 6 महिने अनुभवल्या मी सुरुवातीच्या. कारण एकतर पुरुषप्रधान संस्कृती आहे आपल्याकडं अजून, ती काही संपलेली नाही आहे आणि संपणारही नाही खूप वर्ष अजून. आणि ही गोष्ट कुठेतरी फार त्रास झाला मला सुरुवातीच्या कालखंडामध्ये की बाबा
तू म्हणजे मुलगी काय करू शकत नाही असं माझ्या समोर येऊन तर अजूनपर्यंत बरोबर कोण काही आहे. बोललेलं नाहीये, परंतु माघारीच मागे आपल्या पाठीमागे जी चर्चा होती ती त्याच्यातून निदर्शनास येते की बाबा हे करते ते करते, सगळीकडे स्वभाव आपला मिळता जुळता सगळीकडे आपली उपस्थिती दिसणं सरपंच म्हणून गरजेचं आहे. म्हणजे गावामध्ये 2 वाजता जरी कोण एक्सपायर झालं तरी तिथं सरपंच असणं गरजेचं आहे. आणि निश्चितच मला असं वाटतं की माझे वडील तिथं असणं हे त्यांचं कर्तव्य आहे, पण सरपंच म्हणून मी आहे तर मी तिथं असलं पाहिजे आणि मी असते तिथं त्या ठिकाणी. तर ही गोष्ट काही पुरुषी लोकांना खटकते की प्रत्येक ठिकाणी मी असणं. आणि खरं तर काम चांगलं माणसानं केलं की 4 लोक त्याच्याबद्दल चांगलंही बोलतात. कुठेतरी याही गोष्टीचा सतत आपल्याला त्रास होत असतो, परंतु आत्ता तशी काही गोष्ट वाटत नाही, कारण आपण आपल्या कामाशी मी कधी लोकांच्या प्रतिक्रियेकडे असं लक्ष दिलं नाही. आपल्या कामाशी आपण प्रामाणिक राहणं आपल्या कुटुंबानेही कधी त्याच्यावरती टीका टिप्पणी केली नाही. म्हणजे आई वडील जरी शेतकरी असले तरी सुद्धा त्यांनी असं कधीच मार्गदर्शन केलं नाही की लोक असं बोलतायत तू घरातून बाहेर जायचं नाही, नाहीतर हेच तू कर. ही खूप मोठी गोष्ट आहे खरं तर आपण विचार केला तर, कारण बऱ्याच मी कुटुंबांमध्ये बघते की मुलीनं याच वेळेला बाहेर गेलं पाहिजे, याच वेळेला आलं पाहिजे, ही गोष्ट विचारून केली पाहिजे. तर कुठलेच डिसिजन, अगदी माझे वडील ग्रामसभेला आले तरी सुद्धा ते जे नागरिक म्हणून बसतात खाली ग्रामसभेला. तर आता आपण तुम्ही खूप चांगला मुद्दा मांडला की सरपंच एखादी लेडीज होणं. आपण खूप साऱ्या गावात बघतो सरपंच असेल बायको तर सगळं कारभार नवरा बघतो. आणि अशा भूमिकेत म्हणजे तुम्ही एक मुलगी असून स्वतः सगळं बघताय आणि तुम्ही सगळ्या गोष्टी अगदी जाणून पारदर्शक सगळं तुम्ही सांगितलं, अगदी आत्मविश्वासपूर्ण सगळ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी बोललात. तर आज 21व्या शतकातली स्त्री, तुम्ही आता गावखेड्यात आहात, तुमच्या नजरेतून तिचं स्वतंत्र, तुम्ही वाचन पण खूप केलं आहात, तर तिचं स्वतंत्र नेमकं आहे का अजून थोड्याफार प्रमाणात त्याला कुठेतरी? थोड्या नाही, जास्त प्रमाणात आहे खरं तर मी म्हणेन. कारण स्त्री ही स्वतंत्र किती भारताला स्वातंत्र्य मिळून आता 75 वर्ष होऊन गेले. हा प्रश्न विचारायचं गोष्ट, कारण आपण आयर्न लेडी ज्यांना म्हणतो, ज्या इंदिरा गांधी असतील आपल्या देशाच्या पंतप्रधान होत्या, महिला पंतप्रधान, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, अशा खूप मोठमोठे आपण नावं घेतो. किरण बेदी असतील IPS ऑफिसर, आणि नुकती ही एक हाताच्या बोटावरती म्हणजे एक अजून पण तुम्ही म्हणता पुरुष प्रधान संस्कृती आहेच देशाची, पण हे तुम्हाला कुठं जाणवतं का अशा गोष्टी? खूप खूप ठिकाणी जाणवतं. कारण कितीही काही असलं तरी आता बघितलं तुम्ही, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्री काम करते या समाजामध्ये, तरीही कुठलाच पुरुष घरामध्ये येऊन नंतर रिटर्न येताना तिला कामामध्ये मदत करताना दिसत नाही. पहिली गोष्ट, कुठलीच आई जन्म झाल्यानंतर ना आपला मुलगा जन्माला आला, एक मुलगा आणि एक मुलगी कुटुंबामध्ये जन्माला आल्यानंतर ना दादाला जेवायलाच वाढायला लावते मुलगीला. आणि मुलगी ही कायम म्हणजे जसं की मी बऱ्याच लोकांनी सांगितले की बाबा अंकल्पीमध्ये पहिलं वाक्यच असं आहे की कमल पाणी भर आणि म्हणजे रोहित पाटावर बस. तर ते तशी परिस्थिती आहे की त्याने नेहमी पाटावरच बसायचं आणि तिने नेहमी जेवणच वाढायचं. ही सुरुवातीपासूनच त्याच्यावरती बालसंस्कार होतात मला तर वाटतं. आणि ही म्हणजे कवी अनंत राऊत पण खूप सुंदर लिहितात की हा समाज काय देतो महिलांना काय सांगू, बळ धावण्यास देतो आणि पाय बांधलेला. पाय हा बांधलेलाच आहे कायमस्वरूपी. म्हणजे कितीही पुढे जातो, किती नोकरी कर, पण घरी येऊन भांडी तुलाच घासायचे, हे फायनल ठरलेलं आहे. आणि ही कुठेतरी समाजाची वृत्ती आहे आणि ती बदलली पाहिजे. अगदीच. सरपंच कोमल मस्कर, मग आणखी अशा कोमल मस्कर या गावातून घडाव्या यासाठी काय करतात? नक्की मला वाटतं, म्हणजे मी अशा विचार करून कधीच राहत नाही की माझं काम झाल्यानंतर ना हे थांबावं इथं किंवा माझंच नाव व्हावं, असा चुकीचा विचार आहे हा. सगळ्यात पहिली गोष्ट राजकीय लोकांमध्ये फार असतो की माझंच काम झालं पाहिजे आणि माझ्यानंतर कोणाचं नाव नाही झालं पाहिजे. तर मला असं वाटतं की इथं खूप महिला बनाव्या, एखादी तरुण युवती बनावी जिनं हे माझ्यापेक्षा ताकदीनं गाव चालवावं. आणि मग मी नंतर ना माझ्या या गावामध्ये रिटर्न येऊन की मला असं वाटावं की माझ्या स्वप्नातली जी कुसळेवाडी, म्हणजे जर पूर्ण विस्तृत अभ्यास केला तर 5 वर्षामध्ये गाव एवढं मोठं करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे एवढं शक्य नाही आहे. म्हणजे म्हटलं तर खूप मोठ्या ग्रामपंचायती तुम्ही बघितल्या असतील महाराष्ट्रभर नाव झालेल्या, परंतु त्यांनी आधी 20 वर्ष काम केलेलं आहे आणि त्यानंतर ना मग ते कुठेतरी नावाला आलेले आहे. मग तसं
खूप दिवस लागतील. जसं मी चालवलेले 5 वर्ष अगदी ताकदीनं चालवणारी एखादी महिला, एखादा तरुण, म्हणजे असं पण नाही, मुलगा पण एखादा, मला वाटतं यानंतरनं जी पुढचं ओपन पुरुष आरक्षण आहे, तर एखाद्या गावातल्या चांगल्या युवक तरुणांना ती हाती घ्यावी या ग्रामपंचायतीची सूत्र, असं मला अगदी मनापासून वाटतं. अगदी अगदी. पुढच्या आता कार्यकाळ संपल्यानंतर तुम्हाला संधी भेटली कधी समजा तर पंचायत समिती, जिल्हा परिषद कोमल मस्कर म्हणजे निवडणूक लढवतील का? खरं तर मी कधी असा विचार नाही आहे केलेला. आत्ता जर मला विचारलं तुम्ही तर मला ग्राउंड लेवलला राहून काम करायला आवडेल. कारण पंचायत समितीत तुम्ही गेलात, जिल्हा परिषद गेलात तरी तुमच्यावर वरच्या जबाबदाऱ्या असतील, परंतु हे गावातल्या लोकांची जी एखाद्या, तुम्ही आता तुमची समस्या घेऊन माझ्या घरामध्ये येणार, माझ्याजवळ येऊन बोलणार आणि मी तुमची ती सोडवणार, त्याच्यामध्ये जो आनंद आहे ना तो वरच्या लेवलला नाही आहे. सध्या तर मी तो विचार करत नाही. सध्या माझ्या गावामध्ये 5 वर्ष प्रामाणिकपणे कसं काम करता येईल एवढाच मी विचार केला आहे. आता इथं पाठीमागं तुमच्या म्हणजे गावाला लागूनच म्हणा चांदोली अभयारण्य राष्ट्रीय उद्यानाचा म्हणजे परिसर आहे. म्हणजे काय वाटतं, पर्यटन सुधारलं पाहिजे किंवा इथले स्थानिक आमदार असतील, लोकप्रतिनिधी असतील? निश्चितच प्रचंड मोठं आपण बघतो की कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, बरेच ठिकाणाहून पर्यटक या ठिकाणी लोंढाच्या लोंढा उन्हाळ्यामध्ये तर आपल्याला बघायला मिळतो. तर काय वाटतं तुम्हाला? मला एकतर माझ्या तालुक्याचा खूप अभिमान आहे. नागपंचमीचं शिराळा म्हणून ते जगभर प्रसिद्ध असणारा म्हणजे माझा शिराळा तालुका आहे. जगामध्ये कोण माझ्या तालुक्याला ओळखत नाही असं नाही, तर जिवंत नागाची पूजा केली जाते म्हणून ओळखला जातो. आणि त्याच्यामध्ये हे मातीचं धरण आहे, चांदोली धरण. आणि मातीचं धरण हे मला वाटतं एकमेवच आहे ते धरण, आणि महाराष्ट्रातलं एकमेव मातीचं धरण. आणि या दृष्टिकोनातून त्याची डेव्हलपमेंट व्हावी, लोक माझ्या तालुक्यामध्ये ते अभयारण्य बघायला येतातच आता, परंतु त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी नाही आहेत. म्हणजे साधं त्यांनी फिरण्यासाठी तिथं आतमध्ये, जसं तुम्ही बघितलं आता कनेरी मठ वगैरे कोल्हापूरचा किती डेव्हलप झालेल्या गोष्टी आहेत, तिथं लोक येतात. आणि एक म्हणजे सगळ्या दृष्टिकोनातून एक तालुक्याचं खूप मोठं ठिकाण आहे, तर ते डेव्हलप झालं पाहिजे असं मला एकदम मनापासून वाटतं. अगदीच. आपण जवळजवळ तासभर आपल्या या कुसळीवाडी गावच्या तरुण तडफदार युवा अशा असणाऱ्या सरपंच कोमल संभाजी मस्कर यांची आपण मुलाखत घेतली. आपण बघितलं तर अगदी आत्मविश्वासपूर्ण त्या बोलल्या की आज आपण जे म्हणतो की एखादी मुलगी काय करू शकते, तर मुलगी हे करू शकते की महाराष्ट्रातलं आज अग्रणी नाव असणारं कवी अनंत राऊत यांच्या तोंडातून गौरवोद्गार त्यांच्यासाठी येतात आणि सगळ्यांच्या नजरा तिकडं जातात. पण त्याही पलीकडं त्यांनी स्वतःचं एक अस्तित्व असं उभं केलं की गाववाड्यातलं चित्र बदललं पाहिजे आणि आपलं गाव पुढील 5 वर्षामध्ये कोणत्या ठिकाणी असावं याचं विजन त्यांचं स्ट्रॉंग आहे. आणि आता जर बघितलं आपण सविस्तर त्यांनी उत्तरंसुद्धा दिली. जे पण युवक युवती या राजकारणाच्या म्हणजे प्रक्रियेमध्ये येऊ पाहत आहेत, या क्षेत्रामध्ये उतरू पाहत आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा अगदी सविस्तर त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. मला वाटते गावगाड्यातल्या असणाऱ्या आपल्या कोमलताईंचं मार्गदर्शन घेऊन अनेक युवक युवती हे जे पण मुलाखत पाहत असतील ते तयार होतील. पण त्याच्यासाठीची प्रक्रिया, त्याच्यासाठीची तयारी, या सगळ्या गोष्टींची आपण दिलखुलास उत्तरं दिली. त्याबद्दल आमच्या चॅनेलतर्फे तुमचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.